नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वामी. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे MHCET 2024साठी MBAसाठी कोणते बुक्स वापरले पाहिजेत जेणेकरून आपला अभ्यास व्यवस्थितरित्याने होईल आणि मॅक्सिमम सिलेबस पोर्शन कव्हर होईल. यासाठी 3 ते 4 बुक सांगणार आहे मी तुम्हाला, पूर्ण त्यामधून सिलेबस कव्हर होणार आहे. सर्वात पहिल्यांदा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी कोणतं बुक वापरलं पाहिजे त्यासाठी आहे RS अग्रवाल. हे आपल्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी बायबल आहे. यामधनं मोस्ट ऑफ द सिलेबस कव्हर होऊन जाईल. तुम्ही जर व्यवस्थित यातले इम्पॉर्टंट टॉपिक केले तर तुम्हाला क्वांटला दुसरे काही बघण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे मागच्या वर्षीचे पेपर कुठून बघायचे, कशा रीतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, कशा रीतीने विचारू शकतात, यासाठी मी कोणतं बुक बघू. यासाठी आहे टार्गेट MHCET 2024 दिशा पब्लिकेशनचं बुक आहे, जे की त्यामधून तुम्हाला PYQs कळून जातील कसे विचारले गेलेले आहेत, कसे विचारणार आहेत. त्यामुळे तुम्ही ते केलं तर तुमचं PYQ सेक्शन त्यामधनं कव्हर होईल. तिसरा प्रश्न येईल तुमच्या मनामध्ये, इंग्लिश ग्रामर कुठून करू मी. इंग्लिश ग्रामरसाठी बेस्ट सोर्स मला सापडत नाही. आर्टिकल आपले कुठून वाचू मी, आपलं कॉम्प्रिहेन्शन कसं सुधारू. यासाठी मी 2 तुम्हाला सोर्सेस सांगणार आहेत जेणेकरून तुमचं प्रिपरेशन इंग्लिशसाठी बेस्ट होऊन जाईल. सर्वात पहिल्यांदा इंग्लिश ग्रामरसाठी रेन अँड मार्टिन हे पब्लिकेशनचं बुक आहे, जे इथं दिसत असेल तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचं A to Z ग्रामर कव्हर होऊन जाईल आणि ते बेस्ट बुक आहे इंग्लिशसाठी. आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिश रीडिंग आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी काय केलं पाहिजे, तर माझ्या वेळेनं जर तुम्ही मला एक रिकमेंडेशन मागितलं तर त्यासाठी इंग्लिशचे कोणतेही 2 पेपरमधले एक आर्टिकल तुम्ही वाचायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं कॉम्प्रिहेन्शन व्यवस्थित वेळेने कव्हर होईल. यासाठी मी सजेस्ट करतो तुम्हाला द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधून कुठलेही आर्टिकल वाचा आणि त्याचे जे डिफिकल्ट वर्ड वाटत आहेत तुम्हाला ते नोट डाऊन करा आणि त्याचा अर्थ मॅक्सिमम इंग्लिश टू इंग्लिश बघण्याचा प्रयत्न करा. याने काय होईल, तुमची एक शब्दासाठी तुम्ही मराठीत जर बघितलं तर तुम्हाला त्याचं मराठीत बघावं लागेल, परत मग ते तुमचं कन्फ्युजन होणार. तर तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलात ना, एक शब्दासाठी तुम्हाला दुसरे 3 शब्दाचे तुम्हाला अर्थ कळून जातील. आणि इंग्लिश टू इंग्लिश जर असंच बघत गेलात तर तुमची वोकॅब्युलरी एकदम स्ट्रॉंग वेने बिल्ड होते आणि त्यामुळे तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करते. अशा प्रकारे आपले हे बेस्ट बुक्स झाले कसे वाचायचे. आणि CETसाठी आपण एक स्ट्रॅटेजी बनवली आहे, लास्ट 30 डेज कशी यूज करायचे आपण. त्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे, मी आय बटनमध्ये देतो, तुम्ही जाऊन चेक करा की 30 डेज कशी युटिलाइज करायचे. आणि असेच नवनवीन MBA CET रिलेटेड आपण कंटेंट घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर कंटेंट आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला मोटिवेट करा की तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ रेग्युलर पद्धतीने घेऊन येऊ. ठीक आहे, तर थँक्यू मित्रांनो.